विरारमधील नारंगी परिसरातील इमारत दुर्घटनेत आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झालाय। मुख्यमंत्री फडणवीसांनी मृतांच्या वारसांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे, तर 26 जणांना या ढिगाऱ्यातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय। पाहुयात या संदर्भातला एक रिपोर्ट। विरार पूर्वेतील विजयनगर परिसरात घडलेल्या इमारत दुर्घटनेत 17 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। यात 9 जण जखमी झालेत, तर 26 जणांना ढिगाऱ्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आले। इमारत दुर्घटनेनंतर 36 तासांनंतर आणखी 2 मृतदेह ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले। बिल्डिंग कोलैप्स जो थी पैनकेक थी, पूरा का पूरा मलबा और जितनी बॉडीज थी एज इट इज अंदर। दूसरा पार्ट था, आप देख रहे थे कि पूरा अनस्टेबल था, ऊपर से पूरे के पूरे मलबे के अंदर। या दुर्घटनेत अनेक कुटुंब इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकली होती। त्यांचा शोध घेण्यासाठी मुंबई आणि पालघरच्या एनडीआरएफच्या 2 टीम आणि वसई विरार पालिकेच्या अग्निशमन दलाकडून रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं। ढिगारा हटवण्यासाठी काही अडथळे निर्माण झाले होते। दुपारनंतर इमारतीच्या शेजारील चाळी रिकाम्या करून काही भाग पाडण्यात आला, त्यामुळे बचाव कार्याला वेग आला। आता या ठिकाणी सकाळपासून शोधकार्य घेतल्यानंतर 2 रहिवाशांचा या ठिकाणी मृत व्यक्तींचा या ठिकाणी आढळ झालेला आहे। जी मूळ इमारत होती त्याच्या मलब्यामधून जे काही अडकलेले लोक होते, आपण त्या सगळे जिवंत असतील अगर मृत असतील आपण सगळे बाहेर काढलेले आहेत। एनडीआरएफने ते मान्य केलेलं आहे। इमारतीचं बांधकाम करणाऱ्या बिल्डरवर पालिकेनं पोलिसात सदोष मनुष्यवधाचा आणि एमआरटीपी अंतर्गत गुन्हा दाखल केलाय। नीतल साने या बांधकाम व्यावसायिकाला विरार पोलिसांनी अटक केली आहे। तसंच जागेच्या मालकावर देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय। रमाबाई अपार्टमेंट नावाची 4 मजली इमारत 2008 ते 2009 मध्ये अनधिकृतरित्या बांधली होती। गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये विकासक आणि जे त्याचे जागेचे मालक आहेत त्यांना अरेस्ट केलेले आहे। किती लोक आहेत सर? सध्या 2 लोकांना अरेस्ट केले। ओके, महिलांचा समावेश आहे सर? नाही। घडलेल्या घटनेनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी शोक व्यक्त केलाय। शासनाकडून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली, तर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे। विरार पश्चिमला एक अतिशय दुर्दैवी अशा प्रकारची घटना घडलेली आहे। एक इमारत ही कोसळल्यामुळे जवळपास 17 लोकांचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे। घटना गंभीर आहे। आम्ही आता सध्या शासनाच्या वतीनं 5 लाख रुपये प्रत्येकी अशा प्रकारचं त्या ठिकाणी घोषित केलेलं आहे। जवळपास 17 लोक या दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेले आहेत। अतिशय दुर्दैवी अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे। 5 लाख रुपये प्रत्येकाला त्याच्या नातेवाईकांना मृत व्यक्तीच्या आम्ही या ठिकाणी देणार आहोत आणि जे इंज्युअर्ड आहेत त्याची सगळी जबाबदारी जी आहे औषधोपचाराची, काय शस्त्रक्रिया असतील, छोट्या असतील मोठ्या असतील, काय खर्च असेल तो प्रशासन त्या ठिकाणी करेल। इमारतीच्या 4थ्या मजल्यावर राहणाऱ्या ओमकार जोईल हे व्यक्ती बेपत्ता होते। त्यांचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालंय। ओमकार जोईल यांच्या 1 वर्षाची मुलगी उत्कर्षाचा वाढदिवस 26 ऑगस्टला रात्री 11 वाजता साजरा करण्यात आला आणि अवघ्या 40 मिनिटांनंतरच ही इमारत दुर्घटना घडली। यात मुलगी उत्कर्षासह तिच्या आईचा मृत्यू झालाय। बेपत्ता असणारे ओमकार जोईल यांचाही मृतदेह सापडलाय। वाईफ आणि पोरगी ते दोघं भेटलेले आहेत। त्यांना आपण विरार वेजच्या रुग्णालयामध्ये ठेवलेलं आहे। त्यांचा मृत्यू झालेला आहे। ते विरार वेजच्या रुग्णालयामध्ये आहेत। जसं की आपण ज्या चिमुकलीला हातात घेतलंय थोड्या वेळापूर्वी आणि थोड्या वेळाने आपल्याला कळतं ती चिमुकली राहिली नाही, तर काय भावना असणार ते तर सगळ्यांनाच माहिती आहे। या इमारत दुर्घटनेत 26 जण सुखरूप बचावलेत। घटनेत इथल्या रहिवाशांच्या कपड्यापासूनचं सर्व सामान इमारतीमध्येच दबलं गेलंय। जवळजवळ 26 फॅमिली बाहेर आहोत। ते त्यांचे वयस्कर आई वडील, लहान पोरं, पेशंट घेऊन आम्ही बाहेर पडलो आमचा जीव वाचून। तुम्ही प्रशासन जर आमच्याकडे लक्ष देणार नसेल, आमचा विचार करणार नसेल तर आम्ही कुठे जायचं, कोणाकडे सांगायचं? मी कसे पायात चप्पल नाही मुलांना घेतले आणि धड 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 खाली आलो काय डोळ्यासमोर आम्हाला दिसलं नाही। पूर्ण माती माती माती। माझा नवरा ढिगाऱ्याच्या खाली होता। आज ते आहेत म्हणून आम्ही येत नाही तर आम्ही कुठे जाणार?
आमची काहीतरी सोय पाहिजे आम्हाला. आमची मुलं काय रस्त्यावर राहणार काय. अनधिकृत इमारत पडून अशी दुर्घटना घडण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. याआधीही अशा कित्येक इमारती किंवा जीर्ण झालेल्या इमारती कोसळून अनेकांचा जीव गेलाय. या घटना कधी थांबणार हा प्रश्न नेहमीप्रमाणेच निरुत्तरित आहे. विजय गायकवाडसह TV9 मराठी, वसई विरार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.